कुंभोजसह परिसरात सध्या खासगी व काही अन्य कारखान्यांची ऊस तोडणी कामगार दाखल झाले असून बऱ्याच प्रमाणात ऊस तोडणीला सुरुवात झाली आहे। परिणामी ऊस दराचा तोडगा अजून निघाला नाही, तरीही ऊस तोडणी चालू झाल्याने शेतकरी वर्गात सध्या संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। सध्या ग्रामीण भागात ऊस तोडणीला सुरुवात झाली असली तरीही अद्याप शेतकरी संघटनेने कोणतीही भूमिका घेतलेली नाही। कोणत्याही सहकारी साखर कारखान्याने ऊस दराचा तोडगा अद्याप मिटवला नसल्यामुळे ऊस दराची भूमिका काय असणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। परिणामी कुंभोज परिसरातील भागातील काही खासगी सहकारी साखर कारखाने यांनी ऊस तोडीला सुरुवात केली असून शेतकरीही आपला ऊस त्यांना देण्यास पसंती देत आहेत। जादा पावसामुळे ऊसाच्या पिकात घट झाली असून काही प्रमाणात शिल्लक असलेला ऊस शेतकरी खासगी तत्वावरील कारखान्यांना देण्यास पसंती देत आहे। खासगी कारखान्याचे दरही अद्याप जाहीर झाला नसून यंदा ऊसाला जादा दर मिळणार की कमी दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रित केले जात असून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व साखर सम्राट विजयी झाल्याने ऊसाला जादा भाव मिळणार का असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी वर्गात निर्माण झाला आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज।